अयोध्येत राम मंदिराचा दुसरा वर्धापन महोत्सव साजरा होतोय। 31 डिसेंबरला लाखो भाविक रामललाच्या दर्शनासाठी उत्सुक झाले। मात्र या वर्धापन दिनाच्या महोत्सवात भाविकांसाठी राम मंदिर खुलं राहणार आहे की नाही याची सर्वांना उत्सुकता लागली आहे। अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी झाली। यंदा हा दिवस 31 डिसेंबरला येतोय, त्यामुळे तो प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा होतोय। राम मंदिर ट्रस्टनं 28 डिसेंबर ते 2 जानेवारी 2026 पर्यंत 5 दिवसांचा उत्सव आयोजित केलाय। 28 डिसेंबर पासून सुरू होणारा हा कार्यक्रम अंगद टीला येथे होईल। सकाळी रामचरित्र मानस, पठण, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील। 31 डिसेंबरला सकाळी 9:30 वाजता विशेष पूजन आणि अभिषेक होईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील। हा महोत्सव भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। 31 डिसेंबरला भाविकांसाठी राम मंदिर पूर्णपणे खुलं राहील, तर नेहमीप्रमाणे रामललाच्या दर्शनासाठी रांगा लागतील। मंदिर ट्रस्टनं सांगितलंय की भाविकांना विशेष पूजा आणि आरास पाहण्याचीही संधी मिळेल। दूरदर्शनवर याचं थेट प्रक्षेपण होणार आहे।